कारण आपण एकच वाक्य बोलतो मुलांशी, तू अभ्यासाला बस. हो. आणि मुलं म्हणतात आता शाळेत करून आलो, क्लासला करून आलो, पुन्हा घरी होमवर्क दिलेला आहे. मी माझी जी शैक्षणिक संस्था आहे त्याच्या मागचा पूर्ण विचार किंवा संकल्पना ही आयुर्वेदावरच आधारित आहे. बरोबर. त्यातली सूत्र घेऊन लर्निंग किती सोपं होऊ शकतं हे गेले 12 वर्ष आता सिद्ध झालेलं आहे. तो पूर्वी होता तो प्रयोग होता, पण आता सिद्ध झालेलं आहे. मुलं कॉन्सेप्ट लर्न करतात, ते एकाग्रतेने का लर्न करतात माहिती आहे का? तर गरजेच्या गोष्टी मनाची इच्छा असो नसो, मुलांना आवडत असो नसो, त्या शिकाव्या लागतात. मग त्यावेळी त्यांचं मन तिथे उपस्थित असेल, ज्या गरजेच्या गोष्टी आहेत, आवडीच्या नाही आहेत पण गरजेच्या आहेत. फॉर एक्झाम्पल मॅथ्स असेल, एखाद्याला नसेल आवडत पण ती गरजेची गोष्ट आहे. प्रचलित शिक्षण व्यवस्थेत ना होतं असं की 60 मुलांचा वर्ग आहे, किती प्रत्येक मुलाला शिक्षक अटेन्शन देणार? त्यांचं काम आहे की हा जो टॉपिक आहे तो मी शिकवला. काही मुलांचं लक्ष असतं ते घेतात, काही मुलांचं लक्ष नसतं ते घेत नाही. शाळेत जातोय, क्लासला जातोय, पण तरी मार्क्स कमी पडतायत. त्याचे इंटरेस्ट डेव्हलप होत नाही, त्याचं मन अभ्यासात लागत नाहीये. का लागत नाहीये याचे खूप विविध पैलू आहेत, विविध कारणं आहेत. नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे. 4ची कॉफी स्मिता बरोबर या इन्फॉर्मेटिव्ह गप्पा सत्रामध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. बालक, पालक आणि आयुर्वेद ही सिरीज आपण सुरू केलेली आहे. पालकांना पडणारे प्रश्न आणि बालकांसाठी उपयुक्त अशी माहिती या सिरीजमध्ये तुम्हाला मिळणार आहे. मुलांचं मन खूप चंचल असतं आणि पालकांना ते मन एकाग्र करणं हे अतिशय कठीण जातं. त्यासाठी काय करायचं, मुलांची एकाग्रता वाढावी म्हणून काय अशा टिप्स आहेत हे तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये कळणार आहे. आयुर्वेद याबद्दल काय सांगतं हे सांगण्यासाठी आपल्याकडे आयुर्वेदाचार्य ज्योत्स्ना पेटकर आलेल्या आहेत. त्या गेली 25 वर्ष प्रॅक्टिस करतात. तर आपल्याबरोबर पुढचे काही एपिसोड त्या असणार आहेत, मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्याकडून आपण काही महत्त्वाच्या टिप्ससुद्धा जाणून घेणार आहोत. तर त्यांचं आपण स्वागत करूया. आणि आत्ता जे कोणी चॅनलवर नवीन असतील, मी त्यांना रिक्वेस्ट करीन की चॅनल आपलंच आहे, सबस्क्राईब करून टाका, कारण आपली फॅमिली ग्रो होती आणि ग्लो होती आहे. चला तर मग आता आजच्या पॉडकास्टला सुरुवात करूया. बालक, पालक आणि आयुर्वेद या सिरीजसाठी आपल्याला ज्या एक्सपर्ट्स लाभलेल्या आहेत त्यांचं नाव आहे डॉक्टर ज्योत्स्ना पेटकर. या आयुर्वेदाचार्य आहेत आणि गेली 24 वर्ष त्या या क्षेत्रामध्ये प्रॅक्टिसही करतात. त्यांचं स्वतःचं गोकुळ नावाचं लर्निंग सेंटर आहे. मुलं आणि त्यांची मानसिकता यावर त्यांचा दांडगा अभ्यास झाला आहे. आयुर्वेदाची जोड देऊन आपण मुलांना कशाप्रकारे मार्गदर्शन करू शकतो याबाबत ते आपल्याशी बोलणार आहेत. पुढचे काही एपिसोड त्या आपल्याबरोबर असतील. नमस्कार ज्योत्स्नाताई. नमस्कार स्मिता. खूप खूप स्वागत तुमचं. पुढचे काही एपिसोड आता तू मार्गदर्शन करणार आहे. मी ॲक्च्युली तूच म्हणते, कारण मागच्या एपिसोडमध्ये आपलं खूप छान बोलणं झालेलं आहे आणि तुमच्या लर्निंग सेंटरबद्दल कळलेलं आहे प्रेक्षकांना सुद्धा. ज्यांनी कोणी तो एपिसोड बघितला नसेल तर नक्की बघा की एक वेगळ्या प्रकारची शिक्षण पद्धती कशी असू शकते आणि कशा पद्धतीनं ज्योत्स्नाताई आणि इंद्रायणीताई दोघीजणी शिकवत आहेत. आजपासून तू आयुर्वेद काय सांगतं हे पालकांसाठी सुद्धा उपयुक्त अशी माहिती असणार आहे आणि बालकांसाठी सुद्धा. खूप सारे प्रश्न मी तुला विचारणार आहे, पण आजचा विषय अतिशय महत्त्वाचा विषय आहे. तो म्हणजे मुलांची अभ्यासामध्ये एकाग्रता वाढावी म्हणून काय करावं. तर सगळ्यात आधी तुम्ही तुमच्या शाळेमध्ये, तुमच्या लर्निंग सेंटरमध्ये मुलांसाठी ज्या पद्धतीनं अभ्यासक्रम ठेवलेला आहे, कॉन्सेप्ट लर्निंग जी ठेवलेली आहे ती कशी आहे आणि त्याचं महत्त्व काय आहे हे आधी सांग. मी माझी जी शैक्षणिक संस्था आहे त्याच्या मागचा पूर्ण विचार किंवा संकल्पना ही आयुर्वेदावरच आधारित आहे. बरोबर. त्यातली सूत्र घेऊन लर्निंग किती सोपं होऊ शकतं हे गेले 12 वर्ष आता सिद्ध झालेलं आहे. तो पूर्वी होता तो प्रयोग होता, पण आता सिद्ध झालेलं आहे. मुलं कॉन्सेप्ट लर्न करतात, ते एकाग्रतेने का लर्न करतात माहिती आहे का? सगळ्यात महत्त्वाचं असतं की प्रश्न त्यांना पडलेले असतात. असं नसतं की पॅसिव्ह लर्निंग नाही आहे की वर्ग बसलेला आहे, एक सिलेबस ठरलेला आहे आणि तो मी शिकवतेय. त्यांना ते किती कळतंय नाही कळतंय याचं मोजमाप करण्याचं साधन म्हणजे फक्त परीक्षा. तो पॅटर्न नाही आपला. त्याचं लर्निंग जे आहे मुलांचं ते ॲक्टिव्ह असलं पाहिजे, म्हणजे त्यांचा सहभाग असला पाहिजे. मग मला जे वाटतंय ते त्यांनी शिकण्यापेक्षा त्यांना काय वाटतंय तेच ते शिकतात. म्हणून मग त्यांचा तो सहभाग ॲक्टिव्हली असतो आणि मग एकदा त्या कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या की
की त्यासाठी त्यांना वेगळा क्लास लावण्याची, पुन्हा वेगळं मगिंग अप करण्याची कुठेही गरज पडत नाही. आणि जेव्हा असं कन्सेप्च्युअली अभ्यास हा इतका छान तयार होतो कोरला जाऊन, तेव्हा ह्या कॉन्सेप्ट्स ते आयुष्यभर विसरणार नाही आहेत. सो कळीचा मुद्दा असा आहे की लर्निंग आहे जे आहे संकल्पनांचं किंवा कॉन्सेप्ट्सचं हे ॲक्टिव्ह आहे, कारण त्यांना त्याच्यात इंटरेस्ट असतात. त्यामुळे त्यांचं मन तिथे असतं जिथे लर्निंग चालू आहे. बरोबर. हा खूप मोठा फरक आहे. आता जरी असे काही सगळेच विषय असे नसतात की सगळे आपल्याला आवडतील किंवा आपल्याला पडणाऱ्या प्रश्नांवरच आपलं लर्निंग आधारित असेल, कारण काही गोष्टी गरजेच्या असतात आणि काही गोष्टी आवडीच्या असतात. हो. तर गरजेच्या गोष्टी मनाची इच्छा असो नसो, मुलांना आवडत असो नसो, त्या शिकाव्या लागतात. मग त्यावेळी त्यांचं मन तिथे उपस्थित असेल ज्या गरजेच्या गोष्टी आहेत, आवडीच्या नाही आहेत पण गरजेच्या आहेत. फॉर एक्झाम्पल मॅथ्स असेल, एखाद्याला नसेल आवडत पण ती गरजेची गोष्ट आहे. पण मग त्यावेळी जेव्हा आपण से अँड डू किंवा साधक बाधक चर्चा करून त्याचं महत्त्व पटवून देतो, त्याच्यात इंटरेस्ट होईल अशा पद्धतीने त्यांना गणित व्यावहारिकदृष्ट्या शिकवायला जातो, ती नीड लक्षात आणून देतो रादर, त्यावेळी ती आवड असो नसो मुलं ते शिकतात. सगळ्याचा बिंदू एकच आहे की ज्यावेळी मुलं ज्ञानग्रहण करतायत ते त्यांच्या आवडीचं असो अथवा गरजेचं असो, मुलांचं मन तिथे असलं पाहिजे तरच ते ज्ञानग्रहण होतं. आणि माझ्या मते हाच आमच्या लर्निंग सेंटरचा आणि इतर प्रचलित शिक्षण पद्धतीतला मोठा फरक आहे की ॲक्टिव्हली लर्निंग असलं पाहिजे, पॅसिव्हली नाही. मुलांचा त्यात सहभाग असला पाहिजे. आणि ते कसं दिसतं माहिती आहे का स्मिता, मुलं प्रश्न विचारत जातात, एकात न एक इतके प्रश्न त्यांना पडत जातात. हे एक काय म्हणतात पावती असते की त्यांचं ॲक्टिव्हली लर्निंग चालू आहे, कारण इथे कंटिन्युअस प्रोसेस होत राहते. प्रोसेस झाल्याशिवाय प्रश्न पडणार नाहीत. बरोबर. मग त्या प्रोसेस होण्यासाठी ते ॲक्टिव्हलीच लर्निंग असलं पाहिजे. आणि हेच कॉन्सेप्ट आहे, म्हणजे कॉन्सेप्टच्या विषयाला धरून नसतात. बरोबर. कॉन्सेप्ट ही कॉन्सेप्ट आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुझा कॉफीचा मग ही खूप मोठी कॉन्सेप्ट आहे. म्हणजे कॉफीचे मग असे का असतात आणि चहाचा कप का असतो, इथपासनं तुम्ही कॉन्सेप्ट सुरू करू शकता. मग त्याच्या ब्रँडिंग पर्यंत तुम्ही जाऊ शकता. बनले कसे इथपासून तुम्ही जाऊ शकता. मुळात कॉफी आलीच कशी, आधी मग चहाचे कप कसे होते, किती किती तुम्ही त्याला अँगल देऊ शकता. याच्यातनं अनलिमिटेड लर्निंग होतं. पण ही जी मजा आहे ना ऍक्टिव्हली लर्निंगची, ती फार आवश्यक आहे मुलांसाठी. ती आपण इव्हन सिलेबसमध्ये पण करू शकतो. सिलेबसमध्ये करू शकत नाही असं काही नाही आहे, सिलेबसमध्ये सुद्धा आपण हे करू शकतो. पण म्हणजे ज्या गोष्टींमध्ये मुलांची आवड असते तिथे त्यांची एकाग्रता आपोआप होते, कारण त्यांचं मन तिथे असतं. आता तुला आवडतं म्हणजे कोणाला आवडत असतं, तुझ्या मनाला आवडत असतं. बरोबर बरोबर. पण आता ना हे म्हणून तुम्ही कॉन्सेप्ट लर्निंग ठेवलेलं आहे, म्हणजे याचं उत्तरच मिळालं की कॉन्सेप्ट लर्निंगनी का शिकवायचं आहे मुलांना, म्हणजे त्या पद्धतीची प्रोसेस का असावी, अशी प्रोसेस का असावी, तर हे लक्षात आलं. पण आता प्रचलित शिक्षण व्यवस्थेमध्ये शाळेमध्ये मुलं जातात, अवाढव्य असा अभ्यासक्रम असतो, त्यांना वर्षभर तो संपवायचा असतो कारण तो आखून दिलेला असतो, त्याच्यामध्ये त्यांना बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज सुद्धा असतात. हे सगळं पार करत त्या शिक्षकांना मुलांना शिकवायचं असतं आणि मुलांना सुद्धा ते सगळं जे काय आहे ते आत्मसात करून परीक्षा वगैरे द्यायच्या असतात. ह्या सगळ्या स्पर्धेच्या गोष्टी सुरू होतात, इथून स्पर्धेच्या गोष्टी सुरू होतात आणि म्हणून मग ट्युशन लावल्या जातात, घरी सुद्धा भरपूर अभ्यास केला जातो. हे सगळं करत असताना मग मुलं अभ्यास करत नाहीत आणि मग त्यांचं मन एके ठिकाणी नसतं, त्यांची एकाग्रताच नाहीये असं म्हणून पालक खूप चिंतेत असतात सतत. तर त्याबद्दल तू काय सांगशील? हा अगदी कळीचा मुद्दा आहे. माझ्या मते ऑन अन ॲव्हरेज पालक या चिंतेत असतो की त्याचं लक्षच नसतं. लक्ष नसतं हा शब्द जास्त प्रचलित, त्याला अभ्यासात रसच नसतो. हे खूप कॉमन तक्रारी आहे. त्याला खेळायला सांगा, तो बरोबर अगदी आनंद आहे ना त्यात. हा त्यात बघा कसं व्यवस्थित बघतोय तो. टेक्नॉलॉजी शिकवावी लागत नाही मुलांना, कारण त्यांचे इंटरेस्ट आहेत त्यात. प्रश्न तोच आहे की तुमचे इंटरेस्ट जेव्हा असतात तेव्हा तुमचं मन तिथे असतं. आणि मन ह्या संकल्पनेला शिक्षणाच्या बाबतीत सगळ्याच बाबतीत महत्त्व आहे, पण जर आपण मुलांचं स्पेसिफिकली बोलतोय तर शिक्षणाच्या बाबतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. एकाग्रतेला, मनाच्या शक्तीला प्रचंड, म्हणजे स्मरणशक्ती हा कम्प्लिटली वेगळा भाग आहे.
आणि एकाग्रता असणं, फोकस असणं, जे ऐकतोय तेच त्या क्षणी मेंदूत जात आहे, या सगळ्याला मनच आवश्यक असतं आणि तेच जबाबदार असतं. म्हणजे 5 इंद्रिय जी आहेत आपली ती ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आहेत आणि 5 ज्ञानेंद्रिय आहेत. मन हे उभयेंद्रिय आहे, ते कधी कर्मेंद्रिय पण असतं तर कधी ते ज्ञानेंद्रिय पण असतं. अशी 11 इंद्रिय आपल्याकडे सांगितली आहेत. तर 5 ज्ञानेंद्रिय म्हणजे सोप्या मराठीत 5 सेन्सरी ऑर्गन्स. सोप्या मराठीत 5 सेन्सरी ऑर्गन. तर ते सेन्स करत असतात. म्हणजे डोळे असतील तर ते बघण्याचं काम करतायत, कान असतील ते शब्द ऐकण्याचं काम करतायत. हे पोहोचवलं जातं बुद्धीपर्यंत. या इंद्रियांना आणि बुद्धीला जोडणारा दुवा असतो तो म्हणजे मन. जर मन तिथे नसेल, समजा आत्ता मी बोलतेय तू ऐकतेयस, या क्षणी तुझं मन जर कुठे दुसरीकडे भरकटत असेल तर तू फक्त शब्द ऐकतेयस, तू त्यातला अर्थ ऐकत नाहीयेस. यांचं काम आहे शब्द ऐकणे. मनाचं काम आहे त्याच्यावर 6 प्रकारच्या प्रोसेस करून ते बुद्धीला ऐकवणं. इतकं महत्वाचं आहे. म्हणजे आपल्या शास्त्रांमध्ये मनाचा विचार जेवढा केला गेलेला आहे तेवढा इतर कुठल्याही शास्त्राने मला नाही वाटत केलेला असणार आहे. म्हणजे आता आयुर्वेद शास्त्र किती प्राचीन आहे बघ, त्याच्याही आधी दर्शनशास्त्र असावीत किंवा समकालीन असावीत. तिथपासनं मनाचा विचार आहे. मन कुठे असतं, त्याचं पोषण कशावर होतं, मनाचे एकूण 6 प्रकारची कर्म सांगितली, त्याचे फंक्शन्स आहेत. चिंत्यम, विचार्य, उह्य, ध्येयम, संकल्पमेवच. ही एवढ्या प्रोसेसमधनं मन जात असतं जेव्हा ज्ञानग्रहण आपण करत असतो. ह्या प्रोसेस पूर्ण झाल्याशिवाय बुद्धीपर्यंत ते पोहोचतच नाही. त्यामुळे हे जे आहे ना की मुलाचं लक्ष नाहीये. म्हणजे वर्गात सगळं शिकवलं जातं ग, शाळा आपलं काम प्रामाणिकपणे करत असते. त्यांना आखून दिलेला सिलेबस का असेना ते शिक्षक खरंच जीव तोडून शिकवत असतात. मुलगा तिथे देहाने उपस्थित असतो, त्याचं मन कुठे असतं. म्हणजे तुला ऐकू नाही येत का? ऐकू येतंय ना, पण जे मी ऐकतोय ते माझ्या ज्ञानात परिवर्तन होण्यासाठी माझं मन तिथे असलं पाहिजे. हेच प्रॉब्लेम म्हणून मग शाळेत समजत नाहीये. मग क्लासेस लावले जातात. पुन्हा तेच आहे, तू क्लासेसची जर आत्ता व्यवस्था बघितली असेल तर सेकंड शाळाच असते ती पण. असं नाही की तुमचं एकटं मूल क्लासेसला जात आहे, अजून 50 मुलं त्याच्या वर्गात असतातच. म्हणजे तुम्ही पॅरलल एज्युकेशन सिस्टीममधनं जाताय. पुन्हा तेच आहे ना, त्याचं मन आहे का तिथे? मग एवढं सगळं करून परत तुम्हाला द्राविडी प्राणायाम करत घरी पण मुलाचा अभ्यास घ्यावा लागतो आणि मग तिथे सगळी चिडचिड सुरू होते. शाळेत जातोय, क्लासला जातोय, पण तरी मार्क्स कमी पडतायत. त्याचे इंटरेस्ट डेव्हलप होत नाही, त्याचं मन अभ्यासात लागत नाहीये. का लागत नाहीये याचे खूप विविध पैलू आहेत, विविध कारणं आहेत. आपण त्यातल्या अगदी मोजक्या कारणांकडे आज बघूयात. की मन एकाग्र नसणं, ह्याला 2 जी अत्यंत महत्त्वाची कारणं आहेत की जी खूप सगळ्याच पालकांनी विचारात घेतली पाहिजे. एक म्हणजे मुळातच मन चंचल असतं. लहान मुलांचंच नाही, तुझं माझं सुद्धा, अगदीच 80च्या आजोबांचं सुद्धा ते चंचलच असतं. कारण त्याचा स्थायी भावच तो आहे. ते अणुत्व अत्यंत लघु आहे, अत्यंत अणू आहे, अत्यंत चंचलच आहे. त्याला म्हणून तर ते मनाचं हे सगळं ओळखूनच आपल्याकडे अख्ख्या योगशास्त्राची रचना झाली आहे. विचार कर, पूर्ण योगशास्त्र चित्तवृत्ती निरोध हा एवढंच त्यांचं टॅगलाईन आहे योगाची. म्हणजे योगशास्त्राची आपण एका शब्दात जो कोणी विचारलं की काय महत्व आहे, चित्तवृत्ती निरोध हा. चित्त म्हणजे मन, त्याच्या वृत्ती. इथे बसल्या बसल्या आपण जगातल्या प्रत्येक ठिकाणी मनाने जाऊन येऊ शकतो. जे आपण प्रत्यक्ष करू शकत नाहीये ते मॅनिफेस्ट करू शकतो. मनाची इतकी प्रचंड ताकद आहे. आणि मग हे मनाची ही ताकद ओळखून त्याला कंट्रोल ठेवणं, त्याला इंद्रियांच्या अधीन न होऊ देणं, हे ओळखूनच योगशास्त्राची रचना झाली. इतकं त्याला महत्व असलेल्या मनाला आपण आज जास्तीत जास्त चंचल करवतोय. जनरल तू एक चित्र पाहिलं असशील की मूल जेवायला बसलेलं आहे, मूल जेवत नाहीये, मग त्याला एक छानपैकी यूट्यूबला काहीतरी लावून द्यायचं किंवा टीव्ही लावून द्यायचा, त्यावर काहीतरी लावून द्यायचं, मग तो जेवतो. कारण त्याला कळतच नाही ना तो काय खातोय, त्याचं मनच नाहीये तिथे. हे इतकं चुकीचं आहे. अशाच अगणित गोष्टी, म्हणजे नुसतं जेवणाच्या याला नाही, मुलं आईवडिलांच्या हातात मोबाईल बघतात, तेही सर्फिंग करत राहतात. अगदी लहान वयापासून मुलं करतायत, ॲडिक्ट होत आहेत. ही जी अशी फास्ट जाण्याची सवय आहे ती तुम्हाला पुस्तक वाचायला प्रेरित करत नाही, कारण पुस्तकात काही हलत नाही पटपट, ते स्थिर आहे ना. ते वाचून मग पुढे जावं लागतं आपल्याला. तर हा पेशन्सच गेलेला असतो. पेशन्स इंद्रियांचा नाही, मनाचा गेलेला असतो, कारण त्याला सवय लागली फास्ट, पटपट पटपट.
डेप्थ जी लागते, एक ठहराव लागतो, बैठक लागते, त्याच्यावर कोणीही काम करत नाहीये. तू बस अभ्यासाला. असं वयाच्या 8व्या-9व्या वर्षी म्हणून चालत नाही. बरोबर. ते पोटात असतानापासून तुम्हाला त्या बैठकीची सवय लावावी लागते. बरोबर. मग तसंच ते जन्माला आल्यानंतर सुद्धा. त्यामुळे प्रचलित शिक्षण व्यवस्था असो किंवा आमच्यासारखी शिक्षण व्यवस्था असो, मनाचं चंचलत्व कमी करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करायला हवे. जोर तुम्ही ते करत नाही तर तुम्हाला अभ्यासात अपेक्षित ते रिझल्ट्स मिळणार नाहीत. आणि मग शाळा झाली, क्लास झाला आणि घरी मग आपली फक्त आरडाओरडा सुरू असतो. त्यांच्या मनात नेमकं काय चाललेलं आहे याच्याकडे बघायला आपल्याला वेळ नसतो. कारण आपण एकच वाक्य बोलतो मुलांशी, तू अभ्यासाला बस. हो. आणि मुलं म्हणतात आता शाळेत करून आलो, क्लासला करून आलो, पुन्हा घरी होमवर्क दिलेला आहे. अभ्यास गेन करण्याचं अजून एक हे साधन आहे की सातत्याने तुम्ही अभ्यास केला पाहिजे. पण ती ना म्हणजे त्याला काय एक शब्द आहे बघ, गाढवी मेहनत नको. तुम्ही आहे ती ऊर्जा वापरून तुम्ही जर ती व्यवस्थित चॅनलाइज केली तर खूप छान मोकळा वेळ मुलांना मिळू शकतो. ते मनाने आनंदित राहू शकतात. आणि दुसरं जे आत्ता मी तुला एक मोबाईलचं किंवा याचं सांगितलं, स्क्रीनिंगचं, त्याचा चंचलत्व वाढण्याला एक म्हणजे परिणाम त्याचा होतो आहे, तो दुष्परिणाम म्हणूयात आपण. आणि दुसरं आहे तो म्हणजे आहार. अच्छा. मनाचं पोषण आहाराने होतं. मन दाखवता नाही येणार कुठे आहे, त्याचं पोषण हे आहारानेच होत असतं. तुमचा आहार कसा आहे याच्यावर तुमचं मन कसं आहे ते खूप अवलंबून असतं. म्हणजे मनाची एकाग्रता जर वाढवायची असेल तर आपण आहाराकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. 100%. म्हणजे आपल्याला याच्यावर एक वेगळा एपिसोड करणं गरजेचं आहे. याच्यावर एक खरंच मोठा एपिसोड होईल. आपण आहार कसा असावा ज्यामुळे आपलं मन एकाग्र होईल वगैरे हे आपण पुढच्या एपिसोडमध्ये बोलूया. पण आता एवढं नक्की लक्षात आलं की बाबा मन एकाग्र होण्यासाठी तिथे ते असणं फार गरजेचं आहे. येस. पण मग आता या परिस्थितीमध्ये पालकांनी काय करून घ्यावं मुलांकडून? तू काय सांगशील की आयुर्वेद काय सांगतोय, त्यावर काय उपाय आहेत का? प्रत्येक समस्येवर उपाय असतात. जगात अशी कुठली समस्या नाही की ज्याच्यावर उपाय नाही. पण असं आहे ना स्मिता की वन फाईन डे, आम्हाला एक गोळी द्या की आमचं मूल एकाग्र झालं, असं नसतं. असं नाही आहे. तुम्हाला खूप त्याच्यावर मेहनत घेणं गरजेचं आलं. क्विक रिझल्ट्स नाही आहेत, नाहीच मिळणार. जोर तुम्ही 100% योगदान तुमचं देत नाही तोवर नाही होणार. तुम्ही क्विक आत्ता जगेत झालं पाहिजे. मी आत्ता झोमॅटोवरून ऑर्डर केलं, ते 15 मिनिटात आलं, असं स्वास्थ्य, मग ते मनस्वास्थ्य असो किंवा शरीर स्वास्थ्य, दोन्ही नाही आहेत. ते कुठल्याही औषधावर अवलंबून नाही आहे. बरोबर. तुम्हाला मुलांच्या एकाग्रतेवर काम करायचं असेल तर तुम्ही आधी बैठकच तयार करावी लागेल, तुमची पण आणि मुलांची पण. मला माहिती आहे पालकांना वेळ नसतो आणि आता काळाचा हा महिमा आहे, ते आपल्याला ॲक्सेप्ट केलं पाहिजे. आईवडील दोघंही काम करत असतात, त्या ह्याच्यात ते पुन्हा मुलाला वेगळा बैठक तयार करण्यासाठी कधी वेळ देणार आहे. सो आता जे अगदीच नवीन पॅरेंटिंगमध्ये आले असतील त्यांनी तर हे अवश्य लक्षात ठेवावं की लहानपणापासून अगदी ते जन्माला आल्याच्या काही दिवसांपासून तुम्ही हे करू शकता. त्याला खूप वेगवेगळे उपाय आहेत. तो एक त्याच्यावर एक स्वतंत्र एपिसोड होईल, तो आपला आजचा भाग नाही. पण तुम्ही हे काम करू शकता. बैठक तयार करणं, अन्नावर मुख्य काम करणं मुलांच्या, आणि त्याला का लक्षात येत नाही आहे, त्याचे इंटरेस्ट कसे डेव्हलप होतील याच्यासाठी तुम्ही खूप छान काम करू शकता. प्रचलित शिक्षण व्यवस्थेत ना होतं असं की 60 मुलांचा वर्ग आहे. किती प्रत्येक मुलाला शिक्षक अटेन्शन देणार? त्यांचं काम आहे की हा जो टॉपिक आहे तो मी शिकवला. काही मुलांचं लक्ष असतं ते घेतात, काही मुलांचं लक्ष नसतं ते घेत नाही. अशावेळी पुन्हा त्याला त्याच सिस्टीममध्ये पाठवण्यापेक्षा जर पालक बसले आणि त्या विषयावर त्यांनी जर कॉन्सेप्ट लर्निंग केलं, छोटीशी ॲक्टिव्हिटी, तर इतकं ते मुलांच्याही लक्षात राहतं. त्याच्यावर पुन्हा तुम्हाला मेहनत घेण्याची गरज पडत नाही आणि मुळात त्यांची बैठक तयार होते की आज मी 15 मिनिट बसलो आहे, उद्या मी 25 मिनिट बसलो आहे. ही बैठकच तुम्हाला स्थिर करते. अगदी लहान वयापासून आपण काही योगासनं मुलांना इंट्रोड्यूस नाही करू शकत, पण वयाच्या विशिष्ट टप्प्यापासून नक्कीच आपण योगासनांचं महत्त्व ओळखून जर तेच मुलांना अंगीकारायला लावलं तर ही बैठक फार उत्तम तयार होऊ शकते. त्यांचं चंचलत्व कमी होऊ शकतं. हे ह्या सगळ्या गोष्टी साधन आहे ग एक. हे असं नाही होणार की आज मला एक छान टिप द्या मग उद्यापासून माझं मूल एकाग्र झालं, असं नाही आहे. मुलाचं संगोपन जसं एक तपश्चर्या असते, एक साधना असते, तसंच त्याचं ज्ञानग्रहणासाठी किंवा तो हुशार होण्यासाठी, तो जे करतोय ते मनाने एकाग्र चित्ताने करण्यासाठी तुम्हाला एक सर्टन
टाइम पिरियड मुलाला द्यावा लागेल आणि मग तुम्हाला ते रिझल्ट दिसतील की हो तो फोकस झालाय. जसं आपण रुग्णाची चिकित्सा करताना डायग्नोसिस करतो, लक्षणं घेऊन आलाय पण नेमकं डायग्नोसिस काय आहे ते झाल्यानंतर मग आपल्याला औषधं तशी देता येतात. बरोबर. तसंच जर एखाद्याचं मूल एकाग्र होत नसेल अभ्यासात तर त्याला वेगवेगळ्या शेड्स आहेत, डिफरन्शियल डायग्नोसिस आहे. कॉमन काय असणारे मनाचं चंचलत्व, ते कुठल्या कारणाने ते बघितलं पाहिजे. बरोबर. मग त्याला घरातले काही मानसिक कारणीभूत आहेत का, आहार कारणीभूत आहे का, किंवा त्याला नाहीच लक्षात येते त्याच्या नीड्स वेगळ्या आहेत का, किंवा अगदी कॉमन ADHD बघातली खूप वाढलाय. तिथे तर अजिबात इतकं चंचलत्व असतं शरीराला आणि मनाला की नाहीच ते एका ठिकाणी बसणं तर खूपच दूरची गोष्ट असते त्यांची. तर ह्या सगळ्या शेड्स आधी बघायला लागतं, ज्याला आपण मेडिकल लँग्वेजमध्ये डिफरन्शियल डायग्नोसिस म्हणतो. हे जोर होत नाही तोवर त्यांच्या एकाग्रतेत नेमका अडथळा कशाचा येतोय ते कळणार नाही. कॉमन काय आहे, मनाचं चंचलत्व. त्याच्यावर श्रेष्ठ उपाय काय आहे, पुन्हा तो कॉमनच आहे, त्याच्या डिफरन्शियल डायग्नोसिस काही असू देत, आहार आणि स्क्रीन कमी करणं. नाहीच कमी करणं हा दूरचा शब्द आहे. म्हणजे मी बऱ्याचदा जे पालक या कन्सल्टिंगसाठी येतात त्यांना सांगते की का मुलाच्या हातात मोबाईल देणं गरजेचं आहे, का, काही कारणच नाही आहे. तुम्ही मुळात कमी वापरा. आता नाईलाज असतो कारण सगळीच कामं आपली मोबाईलवर असतात, बँकिंगपासून सगळी कामं, बिल पे करणं असेल, सगळी तर आपण तो वापरणं गरजेचं आहे. पण त्या व्यतिरिक्त तुम्ही वापरताय का, तुम्ही एकामागे एक रील्स बघताय का, मूल तुम्हाला अनुकरण करणार आहे ना. बरोबर. आणि मला म्हणून असं वाटतं की आत्ताचं जे आपलं पालकत्व आहे म्हणजे या काळातलं, हे खूप कठीण आहे. खूप. पूर्वी जॉईंट फॅमिली होती त्यामुळे किंवा मुलं बाहेर खेळायला जा असं आपण म्हणायचो. म्हणजे आपल्याला आई बाबा म्हणायचे की बाहेर खेळायला जा. त्यानंतर फार तर ओरडा याच्यासाठी खाल्लाय मी की लवकर खेळायला गेलेली आली नाहीये परत. पण हे चांगलं आहे त्या मनाने. म्हणजे आता मी कितीही ओरडून सांगितलं कबीरला की खाली खेळायला जा, पण ते टीव्हीवरचं ते संपत नाही तोपर्यंत तो जात नाही ना खाली. मन गुंतून राहतं. आता ते डायव्हर्ट करणं आणि त्याच्यासाठी मला एक वेगळी एनर्जी लावावी लागते जी माझ्याकडे ऑलरेडी नसते कारण मी वर्किंग आहे. मग अशा वेळेला टास्क वाढतो. तर मला असं वाटतं की आपण ऍक्सेप्ट करायला पाहिजे की हो हा टास्क आहे आणि ही तपश्चर्या असणार आहे आणि मला ती काही वर्ष करायची आहे. वे आउट काढता येतात. आता म्हणजे तुझं मूल बरंच मोठं झालंय म्हणून, पण जे अगदी आत्ता नवीन पॅरेंट झालेत त्यांनी हा घरातला नियमच से अँड डू इतकं काम करतं ना. मी तुला सांगते स्मिता, तुम्ही मुलाला जी गोष्ट सांगाल ना लहानपणापासून ती वर्क होत आहे. म्हणजे सगळ्या भाज्यां, सगळ्या आहार रसांच्या चवी असो, तुम्ही त्याचं उष्टावणापासून त्याला ते द्या तरच तुम्हाला ते मूल मग सगळं खातं. मग ते नाटकं करत नाही. मुळात तुम्ही इंट्रोड्यूसच केलं नाही तर त्याला कळणार कसं आहे. तसंच हे सुद्धा आहे की आपण बसतोय, आपण छान काहीतरी वाचतोय, हे खूप लहानपणापासून केलं पाहिजे. अतिरेक कुठल्याच गोष्टीचा नको. म्हणजे स्क्रीनिंगची आत्ता गरज नाही बाळा आपल्याला. हे जेव्हा पालक ठाम असतात सौम्य शब्दात तेव्हा ते मुलापर्यंत ते जातं. तुम्ही इझी, अगं मी किती लहान बाळांना बघते ते आई मोबाईल लावून देते. का नाही आपण गोष्टी सांगत त्याला भरवू शकत. आईला वेळ नाही, विभक्त कुटुंब पद्धती, ह्या सगळ्याचा तो परिपाक आहे. पण त्यातल्या त्यात आपण सुवर्ण मध्य काय गाठू शकतो तर जेवढा वेळ तुम्हाला मिळतोय आत्ता, इवन मोठे जरी मुलं झालेली असतील तर तुम्ही मनाचं सामर्थ्य ओळखा. भविष्यात त्याला फक्त नोकरी करून अर्थार्जन नाही करायचंय, त्याला माइंडली स्ट्रॉंग पण राहायचंय. आणि त्यासाठी खूप तुम्हाला त्याच्या मनावर अप्रत्यक्षरित्या काम करणं, म्हणजे बस आता आपण तुझ्या मनावर काम करूयात असं नसतं. किंवा मग स्वतःला आपण खूप नियमच घालून घेतले पाहिजे की मी फक्त कामासाठी मोबाईल वापरीन, एरवी मी रील्स आणि याच्यासाठी बघणार नाही, हातात घेणार नाही. आणि मुलाला मी दिसले पाहिजे. म्हणजे मी हे स्वतः करते आता सध्या की मी कबीरला दिसायला हवी वाचन करताना. म्हणजे नुसतं दिसायला नको, तर माझं सुद्धा वाचन होणं फार गरजेचं आहे. पण 1 तास अरे नाही आईची वाचनाची वेळ आहे त्यावेळेला कधीतरी त्याला पुस्तक हातात घ्यावंसं वाटतं. छान. सो हे म्हणजे शेवटी ऑब्झर्वच करत असतात ना मुलं. ह्याच्यावर आपण बोलणार आहोत की ऑब्झर्वेशन स्किल्स किती महत्वाची असतात स्मृतीच्या बाबतीत. पण कमिंग बॅक टू मन अगेन, तर आपण कशा सवयी लावू तसं असतं. तू ऑकवर्ड येतीचे कधी कार्टून्स बघितलेस का?
ऑकवर्ड येती नावाचा एक छान चित्रकार आहे, कार्टुनिस्ट आहे, आणि त्याने त्याची माइंड आणि ब्रेन असे खूप कॉन्फ्लिक्ट असलेली खूप सुंदर सुंदर, म्हणजे बॉडीबद्दलच आहे सगळी, त्याच्यात कधी किडनी असते, कधी लंग असतं, मन आणि बुद्धी तर कायमच असतं. ते इतके सुंदर आहेत की हुबेहूब त्याने वठवलंय ते, की मन असंच असतं. ते म्हणतं, म्हणजे तुला समजा माहिती आहे बरं का की हे नकोय खायला, हे वाईट आहे, मन कसं सांगतं माहिती आहे, काय हरकत आहे, खा, ते काय ती सांगत राहते, तू खा. तो आपल्या इच्छा इंद्रियांद्वारे पूर्ण करून घेतो. जीभ त्याला चवीची जाणीव करतो. सुखावतं कोण, जीभ नाही, मन सुखावत असतं. तर हे इतकं कल्प्रिट असतं मन की ते आपल्याला भयानक उद्ध्वस्त करू शकतं, आजारी पाडू शकतं. आणि हीच जर शक्ती आपण लहानपणापासून ओळखून इम्प्लिमेंट केली, त्याची ताकद मुलांमध्ये, तर कुठेही पोहोचू शकतो आपण. सगळं मनावर आहे. त्यामुळे मनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ते एकाग्र होण्यासाठी तुम्ही अन्नावर आणि त्यांच्या बैठकीवर, स्वतःच्या आणि त्यांच्या बैठकीवर काम केलं पाहिजे. आणि ज्या ज्या गोष्टींनी मनाचं चंचलत्व वाढेल त्या सगळ्या कमी केल्या पाहिजेत, सगळ्या कमी केल्या पाहिजेत. ग्रेट. हे कळलंय सगळं. हे आता काय म्हणणं मी, आता आपण प्रत्यक्षात करणं, इम्प्लिमेंट करणं हे खूप अवघड असतं, पण तरीसुद्धा आपण प्रयत्न करत राहायचे आहेत. पण आता या एपिसोडच्या शेवटी गोल्डन टिप विचारते मी, की मन एकाग्र होण्यासाठी तुझ्याकडे काही अशी गोल्डन टिप आहे का आमच्या पालकांसाठी? खूप छान संस्कृत श्लोकामध्ये मी टीप देऊ इच्छिते. तन्मनः भुंजित, इतकी सोपी टीप आहे. तन मनः भुंजित, भुंजन म्हणजे जेवण करणे. मूल ज्यावेळी जेवण करतंय ना, त्यावेळी त्याचं मन तिथे असलं पाहिजे. ही म्हणजे असं वाटेल तुला की अरे याच्यात काय आहे, ह्याच्यात खूप काही आहे. त्यावेळी ज्यावेळी तो पूर्ण आपल्या पाची इंद्रियांनी अन्नाचा स्वाद घेईल, ज्यावेळी मनही तिथे असेल, त्यावेळी आपोआप त्याचं पोषण होणार आहे. अन्यथा तो फक्त उदरभरण करतोय, जे योग्य नाही. त्यामुळे तन्मनः भुंजित हा माझा महत्वाचा आजचा मंत्र असेल. एवढा जरी बारीकसा चेंज पालकांनी केला तरी खूप साध्य होईल. करेक्ट. स्क्रीनवर तुम्हाला हा मंत्र दिलेला आहे. हा तुम्ही लिहून ठेवा, तुमच्या स्वयंपाकघरात ठेवा, किंवा तुम्ही जिथे कुठे टेबल ठेवलेला असेल अभ्यासाचा, किंवा मुलांची अभ्यासाची रूम असेल तिथे तुम्ही लिहून ठेवा. आणि आपण आपल्या मुलांची बैठक वाढवायची आहे बाबा, याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. आणि त्याची सुरुवात अशी करूया की जेवताना आपण अजिबात टीव्ही किंवा कुठलंही स्क्रीन वापरायचं नाही. कळलंय सगळं. थँक्यू सो मच. खूप छान सांगितलंस. खूप छान पद्धतीनं आयुर्वेद काय सांगतं याबद्दल आम्हाला माहिती कळली. तुझे मनापासून